अलिबागमधील मानाच्या दहीहंडीचे 21वे वर्ष जल्लोषात। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे 21वे वर्ष शनिवारी मोठ्या जल्लोषात पार पडले। अलिबाग शेतकरी भवन समोर या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला। शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी दहीहंडीसह गोविंद पथकांना ओवाळून त्यांचे स्वागत केले। कुलाबा ढोल ताशा पथकाच्या ढोल ताशांच्या गजरातून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मानाच्या दहीहंडीला सलामी देण्याचा प्रथम मान पाचनाका महिला गोविंदा पथकाला देण्यात आला। त्यानंतर कानिफनाथ महिला गोविंदा पथक तसेच मी अलिबागकर महिला गोविंदा पथकामार्फत संध्याकाळपर्यंत 5 थरांचे मानवी मनोरे उभारून यशस्वी सलामी देण्यात आली। त्यानंतर अलिबागमधील मेटपाडा येथील श्री मरियाई पुरुष गोविंदा पथकाने पहिल्याच फेरीला 8 थरांचे मनोरे उभारून एक वेगळा इतिहास रचला। सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आले। या दहीहंडी स्पर्धेत एकूण 7 पुरुष गोविंदा पथक व 11 महिला गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले। पुढे चिठ्ठीसोड पद्धतीने पथकांचा क्रम ठरवण्यात आला। त्यात गावदेवी पुरुष गोविंदा पथक गोंधळपाडा व पोहरादेवी शास्त्रीनगर महिला गोविंदा पथक मानाची दहीहंडी फोडण्यास यशस्वी ठरले। पोहरादेवी शास्त्रीनगर महिला गोविंद पथक यांना 51,111 रुपये व माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ 50,000 रुपये असे एकूण 1,01,111 रुपये रोख बक्षीस व मानाची गदा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्याचबरोबर गावदेवी पुरुष गोविंदा पथक गोंधळपाडा यांना 1,01,111 रुपये रोख बक्षीस व मानाची गदा देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।